मानवाच्या 3 मूलभूत गरजा आहेत: अन्न, वस्त्र आणि निवारा. आणि 4थी महत्वाची गरज रक्त. येत्या गणेशोत्सवात 26 सप्टेंबरला मी मराठी आणि समृद्ध जीवन फाउंडेशन आयोजित रक्त संजीवनी महाअभियानात सामील होऊया. रक्तदान करूया. रक्तदान जीवनदान. गणेशोत्सवाच्या काळात 5 दिवस रात्री 12 वाजेपर्यंत ध्वनिवर्तनांना परवानगी देण्यात येणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. उत्सवाच्या कालावधीत अखंडित वीज पुरवठा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असंही पवार यांनी कार्यकर्त्यांच्या बैठकीत सांगितले. पुणे पोलिसांच्या वतीने गणेशोत्सव कार्यकर्त्यांसाठी मंडळाच्या आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. खासदार सुरेश कलमाडी, आमदार गिरीश बापट, माधुरी मिसाळ, बापू पठारे, ॲडव्होकेट जयदेव गायकवाड, मोहन जोशी, महापौर वैशाली बनकर, ॲडव्होकेट वंदना चव्हाण, पिंपरी चिंचवडच्या महापौर मोहिनी लांडे, जिल्हाधिकारी विकास देशमुख, महापालिका आयुक्त महेश पाटक, पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ, सहआयुक्त संजीव कुमार सिंगल, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाचे अध्यक्ष अशोकराव गोडसे, अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात या प्रसंगी उपस्थित होते. गणेशोत्सवात यापूर्वी 3 दिवस रात्री 12 वाजेपर्यंत स्पीकरला परवानगी देण्यात आली होती. मात्र यंदा 5 दिवस रात्री 12 वाजेपर्यंत स्पीकरला परवानगी देण्यात आली आहे. स्पीकर संदर्भात वर्षभरात 2 दिवस परवानगी देण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. महाराष्ट्र दिनाचा 1 दिवस आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिकारातील 1 दिवस असे 2 दिवस यंदाच्या गणेशोत्सवात देण्यात आले आहेत, असेही पवार म्हणाले. यूपीए सरकारने आडमुठेपणाची भूमिका घेतल्यामुळेच अधिवेशनाचे तास वाया गेले, असा आरोप भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रकाश जावडेकर यांनी केला. 1,86,000 कोटींचा कोळसा खाण घोटाळा उघडकीस आला आहे. या घोटाळ्यावरून संसदेचे कामकाजही ठप्प होते. भारतीय जनता पक्षाच्या भूमिकेमुळेच कामकाज होऊ शकले नसल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषदेत जावडेकर यांनी पलटवार केला. ते म्हणाले, या घोटाळ्याची व्याप्ती पाहता सरकारने कोळसा खाण परवाना रद्द करावा आणि कायद्यानुसार लिलाव करावा. या प्रकारची निपक्षपाती चौकशी करावी, अशी आमची प्रमुख मागणी होती. भाजपसह अन्य पक्षांनीही हीच मागणी केली होती, मात्र सरकारने ती फेटाळली. परिणामी संसदेचे कामकाज होऊ शकले नाही. 2G स्पेक्ट्रम घोटाळ्यावेळी सर्वपक्षीय संसदीय समितीच्या वतीने चौकशीची मागणी करण्यात आली होती. त्यावेळीही संसदेचे कामकाज झाले नव्हते. मात्र पुढील अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ती मान्य करण्यात आली होती. त्यामुळे खाण घोटाळ्याबाबतची आमची मागणीही सरकारला मान्य करावीच लागेल, असे त्यांनी स्पष्ट केले. पुढे ते म्हणाले, सन 2006 मध्ये कोळसा वाटपाचा लिलाव करण्यास प्रारंभ झाला. त्यानंतर प्रत्यक्ष निर्णय घेण्यास 8 वर्षांचा विलंब लावण्यात आला. याच दरम्यान हे परवाने देण्यात आले. सरकारकडे आलेल्या 1500 अर्जांपैकी 142 खासगी गुंतवणूकदारांना त्याचे वाटप करण्यात आले. ते कोणत्या निकषावर देण्यात आले याचे उत्तरही सरकारकडे नाही. त्यामुळेच हा घोटाळा लिलाव न झाल्यामुळेच झाल्याचे स्पष्ट होत आहे. कोळसा घोटाळ्यानंतर या पुढील काळात आणखी एक मोठा घोटाळा पुढे आणण्यात येणार असल्याचे जावडेकर यांनी यावेळी सांगितले. विमानतळ जमिनीचा हा घोटाळा असून विमानतळाचे काम देताना जमिनीच्या वाटपात गैरव्यवहार करण्यात आला. विकासकाला फायदा होण्यासाठी हा प्रकार जाणीवपूर्वक करण्यात आला असून राष्ट्रवादीचे एक मोठे मंत्री यात अडकतील, असा आरोप त्यांनी यावेळी केला. पीएमपीने केलेल्या दरवाढीच्या निषेधार्थ विविध स्वयंसेवी संघटनांच्या वतीने महापालिकेसमोर भीक मागा आंदोलन करण्यात आले. बीपीएमसी कायद्याप्रमाणे पुणेकरांना सार्वजनिक वाहतूक सक्षम आणि स्वस्त दरात देणे महापालिकेचे कर्तव्य आहे. परंतु पीएमपीएमएलला आर्थिक मदत करण्याच्या भूमिकेपासून पालिका दूर जात आहे. त्यामुळे पीएमपीएमएलला तिकीट दरवाढ काढावी लागली आहे. या दरवाढीच्या निषेधार्थ आणि नागरिकांच्या तीव्र भावना व्यक्त करण्यासाठी प्रतिकात्मक उपाय म्हणून विविध स्वयंसेवी संघटनांनी पालिकेसमोर भीक मागा आंदोलन केले. सजग नागरिक मंच, पीएमपी प्रवासी मंच, नागरिक चेतना मंच, नागरिक हक्क समिती यासह 25 स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी यामध्ये सहभागी झाले होते. पुणे महापालिकेने पीएमपीएलला डिझेल आणि सुट्या भागावर जकात माफी दिली नाही. त्यामुळे आधीच महागाईने होरपळलेल्या नागरिकांना जाचक दरवाढीला तोंड द्यावे लागणार आहे. पालिका ही पीएमपीएलची पालक संचालक असूनही त्यांना वाऱ्यावर सोडत आहे. पालिकेकडे विविध करांचे तब्बल 900 कोटी रुपये येणे थकबाकी आहे. तरीही पीएमपीएलला मदत करत नाही.
त्यामुळे दरवाढीबाबत नागरिकांची तीव्र भावना पोहोचवण्यासाठी आणि प्रतिकात्मक उपाय म्हणून स्वयंसेवी संस्थांनी भीक मागा आंदोलन केले. प्रत्येक नागरिकाकडून 1 रुपया भीक मागून रक्कम गोळा केली. स्वस्तात बस प्रवास मिळाला पाहिजे, PMPMLचे अनुदान वाढले पाहिजे असे फलक घेऊन आंदोलन करण्यात आले. PMPMLनी नुकतीच दरवाढ जाहीर केली आहे, त्यांचा तोटा होतोय म्हणून. वस्तुतः PMC पुणे महानगरपालिकेची जबाबदारी आहे की सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करणे आणि परवडण्याजोगी करणे, परंतु ते महापालिकेने आपलं हे बाळ ढकलून दिलेलं आहे. त्याच्याकडे लक्ष द्यायची त्यांची तयारी नाही आणि म्हणून महापालिकेला भीक लागली आहे. त्यांची अवस्था सूटबूट घातलेल्या भिकाऱ्यासारखी आहे. म्हणून आम्ही लोकांकडनं आता पैसे गोळा करून महापालिकेला देणार आहोत की मला द्या. इनके ये 1000 करोड़ रुपए सालाना खर्च करते हैं सड़कों के ऊपर, वो सड़कें चौड़ी करने के लिए, फ्लाईओवर करने के लिए, सबवे बनाने के लिए. वो सबवे यदि वो पैसा ये लोग PM तो बसें बहुत तेजी से बसों की संख्या बढ़ जाएगी. और उसके साथ ही हम डिमांड कर रहे हैं कि प्राइवेट व्हीकल्स के बढ़ने पर रोक लगाई, टैक्स लगाया जाए. दुनिया भर में सब शहरों में यही हो रहा है कि प्राइवेट गाड़ियों पर रोक लग रही है, पब्लिक ट्रांसपोर्ट को सुधारा जा रहा है. हमारे शहर में उल्टा हो रहा है. केंद्र सरकार भी यही बोल रही है कि पब्लिक ट्रांसपोर्ट को सुधारो, लेकिन ये उल्टा कर रहे हैं. प्राइवेट गाड़ियों को बढ़ावा दे रहे हैं क्योंकि जो बड़ी बड़ी कंपनी है, बजाज है, टाटा है, वो सभी शहर में है. सबको उनके स्कूटर और कारें बेचनी है. उनकी स्कूटर कारें तभी बिकेंगी जब बसें खराब होंगी. जब बसें डिपो में पड़ी रहेंगी तो लोगों के पास कुछ चारा नहीं होगा और लोग प्राइवेट गाड़ियाँ खरीदेंगे. तो ये पूरा प्राइवेट जो ट्रांसपोर्ट लॉबी है, जो बिल्डर की लॉबी है, कॉन्ट्रैक्टर की लॉबी है और कार और स्कूटर कंपनियां हैं, उनकी साजिश है कि PMPML को खराब कर दिया जाए ताकि उनकी गाड़ियां ज़्यादा से ज़्यादा बिके. इसलिए हम डिमांड कर रहे हैं कि PMPML को ये पैसे दें. इनके पास हैं. जब ये बोलते हैं कि पैसे नहीं है तो कैसे नहीं है? हर घोटाले में तो 1 लाख करोड़, इनके पास पैसे तो हैं. वाहिन्या नेहमीच शिक्षण देण्याचं, माहिती देण्याचं आणि खेळ दाखवण्याचं काम करत असतात. त्यातलाच एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे समृद्ध जीवन फाउंडेशननी आणि मी मराठी या चॅनलनं 26 सप्टेंबरला रक्तदानाचं आयोजन केलेलं आहे. रक्तदान म्हणजे जीवनदान. आपण सगळेजण जाऊया आणि रक्तदान करूया. धन धनाधनच्या निनादात शनिवार पेठेतील नवीन मराठी शाळेत ढोल ताशाची स्पर्धा रंगली. आपल्याच गटाचा क्रमांक यावा याकरता प्रत्येक गटाने तयार केलेली फॉर्मेशन्स या वर्षीच्या स्पर्धेचे खास आकर्षण ठरले. श्रीराम ढोल ताशा पथकाच्या वतीने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. गणेशोत्सवात होणारे वादन चांगल्या दर्जाचे असावे याकरता वादकांची चाचणी घेण्याच्या निमित्ताने दरवर्षी पथकाच्या वतीने ढोल ताशांची गटांतर्गत स्पर्धा घेण्यात येते. यावर्षी झालेल्या स्पर्धेत पथकातील 30 गटांनी सहभाग घेतला. यावेळी परीक्षण म्हणून पारख ठाकूर, शैलेश गोखले आणि उमाकांत जोगळेकर यांनी काम पाहिले. पथकाचे महेश शेठ, विलास शिगवण, प्रसाद लागवणकर, राहुल बोरा, शिरीष चांदोरकर, संजय नेने, नचिकेत फडके, विजय पंडित आदी उपस्थित होते. ढोलांचे नियमित 8 ताल, लावणी, ढोली बाजा असे प्रकार 15 मिनिटात वादकांना सादर करायचे होते. त्यामध्ये पिंपावर ठेका देत ताल आणि इंद्रजिमी जंबभर या छत्रपती शिवरायांच्या रचलेल्या काव्याचा ताल अधिक आकर्षक ठरला. तसेच प्रत्येक गटाने केलेले फॉर्मेशन्स, वादनातील बदल, हालचालींमधील बदल, हालचालींमधील वैविध्य सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही गणेशोत्सवातील पहिल्या दिवशी श्रीमंत भाऊ रंगारी गणपती समोर तसेच अनंत चतुर्दशीच्या दिवशी मानाचा 5वा गणपती केसरीवाडा आणि श्रीमंत भाऊ रंगारी गणपतीच्या मिरवणुकीमध्ये पथक सहभागी होणार आहे असे पथकाचे विलास शिगवण यांनी सांगितले.
गणेशोत्सव मंडळांच्या मांडवातील मंगलमूर्ती साकारण्यासाठी मूर्तिकार रात्रीचा दिवस करत आहेत. भव्यपणाबरोबरच रेखीव सजावटीवरही लक्ष केंद्रित केले जात असल्याने यंदाही बाप्पांचे विलोभनीय आविष्कार पाहण्यास मिळतील. अनेक सार्वजनिक गणेश मंडळे त्यांच्या मांडवात बसवण्यात येणाऱ्या गणेश मूर्ती दसऱ्यानंतर रंगवण्यासाठी पाठवतात. अनेक जण पेंडलाही मूर्ती देतात. परंतु पुण्यातील कारखान्यांमधूनही मंडळांच्या मूर्तीसाठी मोठी मागणी असते. शहरभर मूर्ती बनवण्याचा कारखाना दसऱ्यापासूनच सुरू झाला आहे. कुंभारवाडा, राजेंद्रनगर आदी ठिकाणी मंडळाच्या मोठ्या मूर्ती तयार करण्याचे कारखाने आहेत. मूर्तिकार राजू कुंभार म्हणाले, मोठी मूर्ती बनवण्यासाठी खूपच मेहनत घ्यावी लागते. मोठी मूर्ती चटकन लक्ष वेधून घेणारी असते. त्यामुळे रंग देताना खूप काळजी घ्यावी लागते. डोळे, अलंकारांकडेही विशेष लक्ष द्यावे लागते. मंडळांच्या मोठ्या मूर्तींवर सध्या शेवटचा हात देण्याचे काम चालू आहे. पावसाने चांगली साथ दिल्याने मूर्ती वेळेत वाळत आहेत. मूर्तीचे रंग पोस्टर कलर आणि प्लास्टिक इमल्शन असल्याने ते उठून दिसतात. मंडपात प्रकाश योजना कशी केली जाईल हे माहीत नसते. त्यामुळे सगळा विचार करूनच रंग द्यावा लागतो. महागाई वाढल्याने गणेश मूर्तींच्या 20% किमती वाढल्या आहेत असेही कुंभार यांनी सांगितले. मूर्ती सुंदर दिसायला हवी अशी मंडळांची महत्त्वाची मागणी असते. त्यामुळे मूर्ती घडवण्यासाठी वेळ द्यावाच लागतो. सध्या फक्त शेवटचा टचअप देण्याचे काम चालू आहे असेही ते म्हणाले. नमस्कार माझ्या तरुण मित्रांनो. चॅटिंग, क्लबिंग, शॉपिंग, डिस्कोज, पब्स या सगळ्यामधून थोडा वेळ काढा आणि रक्तदान करा. मी चाललोय, तुम्ही सुद्धा माझ्या बरोबर नक्की या. येत्या गणेशोत्सवामध्ये 26 सप्टेंबरला मी मराठी आणि समृद्ध जीवन फाउंडेशन तर्फे आयोजित रक्त संजीवनी महाअभियानात सामील व्हा आणि रक्तदान करा. लक्षात ठेवा, रक्तदान हेच जीवनदान. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या याच वेळी. नमस्कार.